यूट्यूबच्या पैशातून आम्ही अमुक घेतलं, तमुक घेतलं, गाडी घेतली, बंगला घेतला, गोल्ड ज्वेलरी घेतली. तर बरेच यूट्यूबर्सचे सक्सेस स्टोरीज आपण बघत असतो आणि हे ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी आपल्या मनामध्ये सुद्धा इच्छा होते की यार आपण पण ही गोष्ट जी आहे तर ती करून बघावी. आणि कधी कधी तर असं वाटतं की यार हे आहे तर ते खरं आहे का, म्हणजे यूट्यूबमधून खरंच पेमेंट मिळतं आहे का. म्हणजे ॲटलिस्ट मला तरी जोपर्यंत मला स्वतःला यूट्यूबचा फर्स्ट पेमेंट मिळाला नाही तोपर्यंत डाऊट वाटायचं की यार या ज्या गोष्टी आहेत तर त्या खरंच होत आहेत का, म्हणजे यूट्यूब खरंच आपल्याला पैसे देतं आहे की आपण आपला वेळ जो आहे तर तो याच्यामध्ये वेस्ट करतो आहे, आपला टाईम इन्व्हेस्ट करून त्याच्यामध्ये वेस्ट करतो आहे. कारण 4000 तास आपल्याला लागतात यूट्यूबमधून इन्कम सोर्स जनरेट करण्यासाठी आणि 1000 सबस्क्रायबर्सचा क्रायटेरिया असतो. तर 4000 तास कधी होणार, 4000 तास म्हणजे खूप मोठा डोंगर असतो त्यावेळी. तर दिवसाला कमीत कमी आपले जास्तीत जास्त आपले 1 तास 2 तास असे वाढत असतात. जरी आपण चॅनल व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर स्टेटसला लावली, इकडे लावली, तिकडे लावली, बऱ्याच जणांना ती शेअर केली, तरी हार्डली आपले नवीन चॅनल असते त्यावेळी 5-6 तास वाढतील आणि त्यानंतर ऑटोमॅटिकली 2-3 तासच दिवसातले वाढतील. आणि 4000 तास कंप्लीट होण्यासाठी आपल्याला बराच वेळ लागतो आणि कधी कधी तर असं वाटतं एका पॉईंटला की नाही हे आपल्याकडून होणार नाही आहे. त्यामुळे बरेच नवीन यूट्यूबर्स जे आहेत तर ते त्या पेशन्स याच्यामधून घालवतात आणि इतके एफर्ट्स घेतलेले असतात तर ते सुद्धा घालवतात आणि मधूनच चॅनल जे आहे ते ब्रेक करतात. तर मी सुद्धा या ज्या गोष्टी आहेत तर त्या केलेल्या आहेत आणि एक्सपिरियन्सवरूनच या गोष्टी तुम्हाला मी सांगत आहे. मी सुद्धा माझ्या चॅनलवरती 2 ते 3 वेळा ब्रेक घेतलेला आहे. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही बघितला तर जशी जशी माझ्या पर्सनल लाईफमधले फेजेस चेंज होतील त्याचप्रमाणे माझ्या यूट्यूबचा निशसुद्धा जो आहे तर तो चेंज होत आलेला. म्हणजे जे टॉपिक्स मला मिळतील, जो कंटेंट मला मिळेल तर त्या कंटेंटसोबत मी ट्रायल एरर या गोष्टी ज्या आहेत तर त्या करून बघितलेल्या आहेत. बऱ्याच वेगवेगळे फ्रीमध्ये यूट्यूबच्या माहिती जमा केलेली आहेत. आता ज्यावेळी मी माझ्या यूट्यूबचा डॅशबोर्ड बघते किंवा माझा फर्स्ट पेमेंट ज्यावेळी आला तर त्यावेळी माझ्या लक्षात आलं की यस म्हणजे आपण ही गोष्ट किती मोठी आपल्याला सुरुवातीला वाटत होती पण नक्कीच आपण जर चालायला लागलो आपल्या सक्सेसकडे किंवा आपल्या गोलकडे तर नक्कीच गोष्टी हळूहळू आपल्या जवळ यायला लागतात आणि त्या खऱ्या व्हायला लागतात, सत्यात लागतात. तर बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत ज्या हाऊसवाईफ्स आहेत आणि त्यांची सुद्धा इच्छा होते की यस आपण सुद्धा आपली एखादी स्किल जी आहे तर ती यूट्यूबवरती प्रेझेंट करावी आणि त्यातून जर आपल्याला इन्कम सोर्स जनरेट होत असेल तर नक्कीच आपल्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. तर टू ऑल द लेडीज ज्यांना म्हणजे बरेच प्रश्न असतात की यूट्यूब आपल्याला किती पेमेंट देतं आहे, कसं पेमेंट देतं आहे, काय काय करतं आहे, नंतर यूट्यूबचे टेक्निक्स काय आहेत, अपलोडिंगचे टेक्निक्स काय आहेत. त्यानंतर बऱ्याच लोकांना तर हे सुद्धा माहीत नसतं की यूट्यूबचा जो पार्टनर ॲप आहे तर तो यूट्यूब स्टुडिओ आणि तिथे तुम्हाला बरेच ॲनालिटिक्स किंवा बऱ्याच नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत तर त्या शिकायला मिळतात. तर आज मी तुम्हाला माझ्या एका व्हिडिओचा, मी तुम्हाला पूर्ण इन्कम तर नाही दाखवत आहे, तर माझ्या एका व्हिडिओचा मी तुम्हाला इन्कम जो आहे तर तो दाखवते आहे सो दॅट तुमच्या लक्षात येईल की यस गोष्टी पॉसिबल आहेत आणि जसे बरेच यूट्यूबर्स करू शकतात त्याचप्रमाणे आपण सुद्धा यूट्यूबवरती एक चांगली जर्नी जी आहे तर ती करू शकते. तर इथे मी तुम्हाला माझ्या यूट्यूब स्टुडिओमध्ये माझ्या एका व्हिडिओचा रेव्हेन्यू जो आहे तर तो दाखवणार आहे. तर ही व्हिडिओ मी पोस्ट केलेली आहे आणि जर तुम्ही रेव्हेन्यूमध्ये बघितला तर इथे तुम्हाला रेव्हेन्यू दिसेल 16,000. तर एका व्हिडिओचा जो रेव्हेन्यू आहे तर तो 16,000 आहे. व्हिडिओ टू व्हिडिओ रेव्हेन्यू जो आहे तर तो डिफर होतो, चेंज होत राहतो आणि आपला जो गैरसमज असतो की आपले व्ह्यूज वाढले की आपला रेव्हेन्यू वाढतो तर तसं नाही आहे. व्ह्यूज तर तुमचे वाढलेच पाहिजेत, सोबतच तुम्हाला तुमचे वॉच आवर्स जे आहेत म्हणजे तुमचा व्हिडिओ लोक किती वेळ बघतायत. तुम्ही 10 मिनिटाची एखादी व्हिडिओ टाकताय तर त्या व्हिडिओचं कंटेंट काय आहे, त्या कंटेंटची क्वालिटी काय आहे. तर जास्ती वेळ तुमचे व्हिडिओज बघितले जात असतील तर तुम्हाला यूट्यूब जास्त पेमेंट देणार आहे. आणि जर तुम्हाला व्ह्यूज असतील 1,00,000-2 लाख पण जर तुमचं ऑडियन्स रिटेन्शन नसेल म्हणजे जास्त वेळ जर ऑडियन्स तुमच्या व्हिडिओवरती थांबत नसेल तर नक्कीच तुम्हाला त्यातून कमी पैसे मिळणार आहेत. त्यामुळे व्ह्यूजसोबतच तुमचं वॉच टाईम काय आहे, वॉच आवर्स किती आहे, किती वेळ तुमची व्हिडिओ बघितली जाते तर त्याच्यावरती तुमचे जे ॲड्स तुमच्या चॅनलला लागतात तर ते डिपेंड राहतात आणि नक्कीच त्याच्यावरती तुमचा जो रेव्हेन्यू आहे तर तो डिपेंड राहतो. तर यूट्यूबवरती मेजरली गोष्टी आहेत. एक तर तुमचं कंटेंट जो आहे तर तो क्वालिटी पाहिजे. इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही आहे. तर मी माझं यूट्यूब चॅनल 0 इन्व्हेस्टमेंटमधून रन केलेलं आहे आणि आत्तासुद्धा 0 इन्व्हेस्टमेंट. फक्त मी एक माईक जो आहे तर तो आता बाय केलेला आहे कारण बऱ्याच लोकांना माझ्या व्हॉईसचा थोडासा प्रॉब्लेम येत होता. त्यामुळे मी फक्त आता सध्या माईक जो आहे तो सुद्धा 2500 आय थिंक आहे तर तो मी बाय केलेला आहे. बाकी माझा जो सेटअप आहे यूट्यूबचा तर तुम्हाला माहिती आहे की माझे व्हिडिओज असेच मी घरातून बनवत असते.
आणि झिरो इन्व्हेस्टमेंटमधून मी करत असते. फक्त मला थोडासा टाईम द्यावा लागतो याच्यामध्ये, माझा टाईम इन्व्हेस्ट करावा लागतो, मनी जरी केला नसला तरी. कारण तुमच्यासाठी जो मी कंटेंट बनवत असते त्याच्यामध्ये वर्क फ्रॉम होमचे अपॉर्च्युनिटी असतात, स्किल डेव्हलपमेंट असतात, स्पेशली लेडीजसाठी, वुमेनसाठी, जे तुमच्यासाठी खूप जास्त युजफुल असतं. तर मला थोडासा माझा टाईम आणि डोकं थोडंसं वापरावं लागतं. तुमची जी स्क्रिप्ट आहे तर ती लिहावी लागते, तर तिथे थोडासा माझा टाईम इन्व्हेस्ट होतो. बाकी पैशाच्या बाबतीत कुठलीही इन्व्हेस्टमेंट मला इथे होत नाही. तुम्ही माझे व्हिडिओज बघताय आणि त्या थ्रू मला फक्त इथे इन्कम सोर्स जनरेट होतो. माझा कुठलाही इथे इन्व्हेस्टमेंट आहे तर ती झालेली नाही आहे. तर नक्कीच तुम्ही झिरो इन्व्हेस्टमेंटपासून चालू करू शकता. कुठलाही सेटअप, आता मी नॅचरल लाईटला बसलेले आहे, माझी व्हिडिओ मी जी शूट करते आहे तर मी इथे विंडो आहे, विंडोच्या नॅचरल लाईटला बसलेली आहे, जिथून नॅचरल लाईट डिरेक्टली माझ्याकडे येणार आहे. कुठल्याही प्रकारचा लाईट किंवा हाय क्वालिटी कॅमेरा तुम्हाला घ्यायची गरज नाही. जर तुमचा कंटेंट चांगला असेल, कंटेंटमधली माहिती चांगली असेल तर नक्कीच तुम्ही अशा टाईपचे व्हिडिओज जे असतील तर ते बनवू शकताय. माझ्यासारख्या बऱ्याच लेडीज आहेत ज्यांना यूट्यूब ॲज अ करिअर एकदा चालू करून बघायचं आहे किंवा बऱ्याच जणींनी चालू केलेलं आहे पण ते त्यांना ग्रो करायचं आहे. सक्सेसफुल ॲज अ यूट्यूबर त्यांना स्वतःला टॅग द्यायचा आहे. जो इन्व्हेस्ट केलेला टाईम आहे यूट्यूबसाठी तर तिथे थोडंसं त्यांना कुठेतरी इन्कम सोर्सच्या दिशेने वाटचाल जी आहे तर ती करायची. तर यासाठीच आपण स्पेशली यूट्यूब मास्टर क्लास जो आहे तर तो आपण लॉन्च करत आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला यूट्यूबचा A to Z सगळी इन्फॉर्मेशन जी आहे तर ती मिळणार आहे. हा कोर्स स्पेशली जे फोनवरून यूट्यूब चालवतात तर त्यांच्यासाठी डिझाईन केलेला आहे. बऱ्याच जणांच्यात प्रश्न असतात की कोणत्या कंटेंटवरती यूट्यूबचे व्हिडिओज बनवू, कंटेंटच मिळत नाही आहे. तर तुम्हाला कंटेंटची खूप मोठी लिस्ट इथे देण्यात येणार आहे. त्यातला कोणताही कंटेंट तुम्ही चूज करू शकता. अगदी व्हिडिओजचा कंटेंट सिलेक्ट करण्यापासून व्हिडिओज रेकॉर्ड, एडिट कसे करायचे, मोबाईलवरती स्पेशली इनशॉटवरून तुमचे व्हिडिओज एडिट कसे करायचे तर पूर्ण त्याचा डेमो जो आहे तर तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. सोबतच व्हिडिओचे थंबनेल्स कसे बनवायचे, अट्रॅक्टिव्ह थंबनेल्स कसे बनवायचे, व्हिडिओ अपलोड कसा करायचा, टायटल, डिस्क्रिप्शन कसा द्यायचा, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खूप जास्त AI टूल्स मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. आणि ते AI टूल्स असे आहेत की कमी वेळेमध्ये जास्त तुम्हाला त्याच्यामधून प्रोडक्टिव्हिटी मिळणार आहे. तर स्क्रिप्ट कशी लिहायची बऱ्याच लोकांना नसतं माहिती, तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही शिकत बसलात तर तुमचा खूप जास्त वेळ इन्व्हेस्ट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला AI टूल्स थ्रू स्क्रिप्ट कशी जनरेट होणार आहे किंवा कोणत्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिकली जनरेट केल्या जाणार आहेत, तर या गोष्टी कशा मिळवायच्या. तर त्यानंतर तुम्हाला यूट्यूब स्टुडिओ जो आहे तर यूट्यूब स्टुडिओचा कंप्लीट ट्युटोरियल तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे तुमचं चॅनलचं निश काय आहे, तुमचे व्लॉग्सची कॅटेगरी काय असणार आहे, ती कशी चूज करायची कॅटेगरी ते तुम्हाला सांगितलं जाणार आहे. सोबतच तुम्हाला तुमचं ऑडियन्स कोण आहे, ऑडियन्सचा रिक्वायरमेंट काय, तुमची ऑडियन्स कोणते टॉपिक्स जास्त सर्च करते, कोणते टॉपिक्स जास्त इन डिमांड आहेत, कोणता टॉपिक्स जर तुम्ही एखाद्या टॉपिकवर व्हिडिओज बनवताय आणि ते लोकांना नकोच आहेत, ते लोक जास्त सर्चच करत नाहीत, तर तुम्ही तुमचा टाईम इन्व्हेस्ट करताय. तर इन डिमांड कोणते टॉपिक्स आहेत, टॅग्स कसे द्यायचे, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेल शिकवणार आहे. आणि या क्लासचा सगळ्यात मेजर बेनिफिट म्हणजे आपला यूट्यूबचा मास्टर क्लास लाईव्ह असणार आहे. तुम्हाला सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या लाईव्हमध्ये एक्सप्लेन केल्या जाणार आहेत. यूट्यूबचा मास्टर क्लास मोबाईल आणि लॅपटॉप या दोन्ही गोष्टीवरून डिव्हायसेसवरून होणार आहे. स्पेशली मोबाईलवरून होणार आहे कारण माझा जो ऑडियन्स आहे यूट्यूब मास्टर क्लासचा तर तो स्पेशली मोबाईलवरून व्हिडिओज रेकॉर्ड करतो आणि एडिट करतो. त्यामुळे मोस्टली जो डिव्हाइस वापरला जाणार आहे तर तो लॅपटॉपसोबत मोबाईलसुद्धा असणार आहे आणि मराठीमध्ये असणार आहेत आपले लेक्चर्स. त्यामुळे कुठल्याही प्रकारची शंका, डाऊट्स तुमचे राहणार नाहीत. कारण तुम्ही माझे ग्राफिक्सचा एक व्हिडिओ मी पोस्ट केला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर ग्राफिक्सच्या स्टुडंट्सनी तुम्हाला कमेंटमध्ये बराच रिव्ह्यूज दिलेले आहेत आपल्या क्लासबद्दल किंवा माझ्या टीचिंगबद्दल. तर एखादी गोष्ट जर मी शिकवते तर ती जास्तीत जास्त सोप्या भाषेत, ती खूप उलगडून मी कशी सांगता येणार आहे, ती कन्सेप्ट तुम्हाला कशी क्लिअर होणार आहे, तर त्याचा मी पुरेपूर अभ्यास करूनच ती गोष्ट तुमच्यासोबत मी प्रेझेंट करते. त्यामुळे नक्कीच आय होप जर तुम्हाला यूट्यूबमध्ये तुमचं करिअर करायचं असेल किंवा एक ट्राय द्यायचं असेल तर नक्कीच आपला यूट्यूबचा मास्टर क्लास जो आहे, लाईव्ह मास्टर क्लास जो आहे तर तो जॉईन करा. ते क्लासची फीज किती आहे तर क्लासची फीज फक्त 1000 रुपीज आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स प्लस तुम्हाला काही रेकॉर्डिंग्स जे आहेत तर ते दिले जाणार आहेत, ज्याचा ॲक्सेस तुमच्याकडे अनलिमिटेड डेजसाठी राहणार आहे. सो दॅट कधीही तुम्ही कोणतेही रेकॉर्डिंग्स असतील, व्हिडिओज असतील तर ते यूज करू शकता. सोबतच याचं ड्युरेशन किती असणार आहे तर यूट्यूबच्या मास्टर क्लासचं ड्युरेशन 1 मंथ असणार आहे. त्यातले 15 डेज आपले लाईव्ह लेक्चर्स आणि 15 डेज
बेस्ड प्रोजेक्ट्स असणार आहेत. हे जे ड्युरेशन आहे तर ते एक्सटेंड होऊ शकतं आहे अप टू 20 किंवा 25 डेज. एक्झॅक्ट मी तुम्हाला ड्युरेशन नाही सांगत आहे, 20 किंवा 25 डेजपर्यंत एक्सटेंड होऊ शकते ॲज पर आवर सिलेबस. आणि यूट्यूबच्या मास्टर क्लासमध्ये मॅक्झिमम स्टुडंट्स आपले 50 राहणार आहेत. फक्त 50 ॲडमिशन्स आपण यूट्यूबच्या मास्टर क्लासमध्ये करणार आहे पर्सनल अटेन्शनसाठी. त्यामुळे 31 ऑगस्टला लेक्चर्स चालू होत आहेत. सोबतच माझ्या बऱ्याच मैत्रिणींचे आता डाऊट्स असतील की गणपती आहेत, तर त्यामुळे गणपतीमध्ये तुम्हाला कंपल्सरी 7 दिवसाची सुट्टी जी आहे तर ती देण्यात येणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा क्लासचा तुम्हाला गणपतीमध्ये डिस्टर्बन्स जो आहे तर तो होणार नाही आहे. गणपतीनंतर आपण क्लासेस जे आहेत तर ते आहेत असे रिझ्यूम करणार आहे. त्यामुळे क्लासेस जे आहेत तर ते 31 ऑगस्टला स्टार्ट होणार आहेत आणि 28 ऑगस्टला याचे जे रजिस्ट्रेशन्स आहेत तर ते क्लोज होणार आहेत. फर्स्ट 50 स्टुडंट्सना याच्यामध्ये एनरोल करता येणार आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशनसाठी मी नंबर स्क्रीनवरती शेअर करते, सोबत डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते. तर तुम्हाला अजून काय माहिती असेल हवी तर मला व्हॉट्सॲप करा, तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल. आणि कमेंट करा तुमचे जर काही डाऊट्स असतील तर. आय होप ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह, मोटिवेशनल आणि युजफुल असेल. जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच जे बेल आयकॉन दिलेले आहे तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे आपली नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती तुम्हाला लगेचच येईल.